नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. बीड जिल्ह्यामधल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ माजली. ही हत्या होऊन म्हणजे 9 डिसेंबरला हत्या झाली. आता 18 दिवस उलटलेत, मात्र यामध्ये मुख्य सूत्रधार मास्टर माइंड अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या सगळ्यामध्ये बीड जिल्ह्याची प्रतिमा ही आता कुठेतरी बिहार होतोय का किंवा गँग्स ऑफ वासेपूर याच्याशी तुलना केली जाते. या सगळ्या प्रकरणानंतर सध्या बीडमध्ये काय नेमकं वातावरण आहे, काय या सगळ्या प्रकरणाला रंग दिला जातो, या सगळ्या प्रकरणामध्ये शरद पवार गटानं सगळ्यात आधी आवाज उठवला. तर शरद पवार गटाचे आमदार आणि बीडचे संदीप क्षीरसागर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. संदीप क्षीरसागर, तुमचं खूप खूप स्वागत. संदीपजी, या सगळ्या प्रकरणामध्ये शरद पवार गटानं आवाज उठवला. बजरंग सोनावणे, निलेश लंके यांनी लोकसभेमध्ये आणि तुम्ही स्वतः विधानसभेमध्ये हा आवाज उठवला. थेटपणे आरोपींची नावं तुम्ही घेतली. सगळ्यात आधी मला जाणून घ्यायचंय की आज बीड जिल्ह्यामध्ये एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर काय वातावरण आहे? नाही, परिस्थिती लोक विचार करतात. एकीकडे शांतपणे लोक घाबरलेले पण आहेत आणि लोकांमध्ये रोष पण खूप आहे. आणि मी हे पण सांगेल की आज या घटनेमुळं जिल्ह्यामध्ये सर्व पक्षाचे लोक आज एकत्र आले आहेत. मी आज कोणत्याही गटाचा नाही, पण एक सर्वसामान्य माणूस म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या मनात जे आहे की ही काही जी घटना सरपंच संतोष देशमुख यांच्यावरती जी क्रूर त्यांच्या पदाने त्यांची जी हत्या झालेली आहे, लोकांच्या मनामध्ये आहे की आमच्या मनामध्ये आहे की लवकरात लवकर हे आरोपी अटक झाले पाहिजे आणि त्यांच्यावरती फाशीची शिक्षा लागली पाहिजे. संदीपजी, इतकी दहशत बीड जिल्ह्यामध्ये आहे का की या सगळ्या प्रकरणामधील जे आरोपी आहेत त्या आरोपींची नावं नेतेही घ्यायला घाबरतायत? हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे. आमच्या जिल्ह्याला उगाच एवढं वसेपूर आणि हा विषय जे काही मांडला ते काही प्रकरणामुळे ही वस्तुस्थिती आहे. पण पुरोगामी विचाराला मानणारा जिल्हा आमचा हा आहे. जातीपातीचं बोललं जातं ज्या पद्धतीने काही जी जिल्ह्याच्या बाहेर चर्चा होती, पण तसा जर विचार केला तर मी ज्या जातीन समाजाचा आहे तिथं सुयाच्या टाचणीच्या टोका एवढा माझा समाज आहे. आणि तरीसुद्धा माझ्या मतदारसंघाने मला दुसऱ्यांदा तिथं निवडून दिलेलं आहे. पण काही राक्षसी वृत्तीची लोक जे आहेत की ह्या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम करतात. मी वारंवार सभागृहामध्ये पण ही गोष्ट मांडली आणि आज आपल्या समोर बोलतोय, इतर इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या माध्यमातून सुद्धा बोललेलं आहे की हे या लोकांचा जर या सरकारने गंभीरपणे दखल घेतली आणि ह्यांच्यावरती जर कारवाई केली तर हे सर्व प्रकार जिल्ह्यामधले आमचे थांबणार आहेत.